आता कुलप पॅक करून सगळ्या बाजूने कुलप लावून घ्यायचे घराला आतून आणि मग ए सीमध्ये झोपायचं. अशी पद्धती आता झालेली आहे की नाही. त्याच्यात सुख कुठं आहे? त्या ए सीने आजारी पडतात. घरात स्वयंपाक करायचं नाही, बाहेर जाणून खायचं. आता त्याच्या शहरात तर तेच पद्धत झाली, स्वयंपाकच नाही करायचं घरात. सकाळी एकदा घराला करून लावलं की चहा बाहेर घ्यायचा, जाता जाता चहा घेतला की कंपनीत गेलं की जेवण, कंपनीत जेवण ना फुकट आहे की नाही. एक टाईम तिथं जेवायचं, काय खायचं ते का, आणि तिकडून सुटले की घरून मॅगी घेऊन यायची येता नाही तर मग रस्त्यानेच खाऊन यायचं. घरी आलं कुलूप उघडलं का आतरून झोपले. कोण पाहुणे जाणार आहे त्यांच्याकडे सांगा बरं, जाईन का कोणी? सकाळी ज्याच्या घराला कुलूप 9 वाजताच राहतं त्याच्या घरी कोण जाणार आहे? ते म्हणते राम राम बाहेरूनच होतं किंवा फोनवरच म्हणते हो बरं झालं का तुमचं, चला जाऊ दे तिकडं आहे आपलेच पाहुणे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे समाजाची आणि पुढे फार बिकट होणार आहे. ही परिस्थिती झाली कशामुळं? लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे. आणि हे जे आहे हे सगळं जे आहे हे नाशाकडं आहे, विनाशाकडं आहे. पूर्वीचे लोक 95, 100 वर्ष जगायचे, 105, 110 वर्षापर्यंत जगायचे. आता किती वर्षापर्यंत जगतात सांगा बरं लोक? आता आयुष्यमान इतकं कमी झालं की 35 आणि 40 मध्ये जातात मुलं चांगली. व्यसनाधीनता इतकी वाढलेली आहे, आज्ञाधारकपणा राहिला नाही. राट बोलायचं कोणाशी कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही पोरांना आजकाल. हो, कोणाला काही बी बोलायचं. मी लई शहाणं झालं, मी माझ्याकडं हो आपल्याकडं पैसा भरपूर आहे, मग त्याची काय किंमत ठेवायची? कोणाची किंमतच ठेवायची नाही. आणि स्वतःचं तर चांगलं झालं पाहिजे. मग चांगलं होईल कसं सांगा ना तुम्ही? हां, आधारयुक्त राहिलंच नाही आहे. बापाची किंमत नाही ठेवत पोरं. खायचं तर काय म्हणतो, नाही तर चल तिकडं जाऊ. जेवायच्या टायमाला येत जा इथं घरात. इथं मी कानाने ऐकलेलं आहे बरेचसे. असं जर त्या पित्याला जर पुत्र बोलला तर त्याच्या मनाला काय वाटत असेल सांगा बरं? आता त्रास द्यायचा नाही, घरात तिकडं थांबायचं, सडकेवर खायच्या टायमाला यायचं असं म्हणतो. मग ते आपलं कसं तरी इकडे हिंड, तिकडं जाय इकडं गावात बैस तिथं. लोक काय म्हणते यायला हे असंच हिंडत इकडे बघा. ते काही हरिनाम घेत नाही किंवा देवळं जाऊन बसत नाही. इथं येऊन बसलं तर निदान चांगलं आहे. बाहेर फिरलं तर लोक आणखी नावच ठेवतात ना. आणि मग ते जेवायच्या वेळेस जातं, जेवण झालं का हात धुतलं कुठं नाही तर चाललं. समाधान कुठं आहे? चित्ताचं समाधान कुठं आहे? कुठंच नाही आहे. मग सामाजिक परिस्थिती जी आहे ती ढसाळलेली आहे. हे केवळ मोह, पैशाचा मोह. इकडून मिळेल का, तिकडून मिळेल का, कोणाकडून मिळेल का. आणि कामाचा माणूस असेल तरच त्याच्या संग गोड बोलणार. हो, इतकं गोड बोलणार त्याच्याशी संगत, त्याच्याशी. आणि बिगर कामाचं असलं तर बरोबर या आता लई वेळ झाला आपल्याला, नको तुम्ही तिकडं जा, त्याला विचारणार नाही. परिस्थिती का झाली समाजाची अशी? अध्यात्मापासून बाजूला चालले लोक, भगवंताच्या नामस्मरणापासून बाजूला चालले. म्हणून वारकरी पंथ श्रेष्ठ काय आज? याचं कारण आहे, इथे नम्रता आहे, इथे भाव आहे, इथे भक्ती आहे, इथे प्रेम आहे. इथं ज्ञान नाही आहे. भावे प्रेमे विना ज्ञान नको देवा. देवाला ते म्हणतं काय, भाव आणि प्रेम दे फक्त, आम्हाला ज्ञानाची काही गरज नाही. लय शहाणं झालं, ज्ञानी झालं म्हणजे लय काय पार हे झालं का? आमचं वारकरी अंगठे बहादरी. हो, पण तो प्रेम आहे त्याच्या ठिकाणी, भाव आहे. आणि सगळा शेतकरी जो वर्ग आहे तो सगळा वारकरी आहे आपला. हो, प्रेम आहे त्याच्या ठिकाणी. दिंडी निघाली म्हणजे तो निघाला,
हो, इकडे पेरून देतो, इकडे काय हो भगवंताच्या भरोश्यावर, डबल पेर होऊ नाही तर काय हो, पेरून देतो आणि निघाला दिंडीला पायी, त्याच्या भरोश्यावर जातो तो हरिनाम घेत. आणि तुम्ही तिथं जर बसल्या, आता एवढी जेवढी होईन, मग एवढी होईन, आता एवढी पेरली, आता असं होईन, आणि पाऊसच नाही पडला तर काय करता? डबल पेर झालीच की नाही, दुबार पेर झालीच की नाही, दुबार पेर करूनही बी नाहीच पडलं तर कसं टाळ्याबाजी? म्हणजे इकडं टाळ्याबाजी जायचं, भगवंत टाळबाजी जायचं, नामस्मरण करीत चिंतन करीत जायचं, तो आनंद आहे, ती भक्ती आहे. इथे दुःख आहे म्हणून पेरून द्या, निघा, काय करायचं ते करीन ना तो भगवंत. म्हणजे हा तर आनंद घ्या ना, हा तर मिळत की नाही आनंद. मग तो वारकरी आहे, जो शेतकरी आहे आमचा, तो समाधानी काय? तुम्ही किती कमीच भाव देता, किती असू द्या. आज काय परिस्थिती झाली कांद्याची, एवढं कष्ट करून त्याने कमवलेलं असतं, त्याला काय नाही. हो, शेती नांगरण्यापासून कांदे काढण्यापर्यंत मजुराला पैसा देणं, हे करणं, या सगळ्या गोष्टी इतके त्रासातून त्याने ते निर्माण केलेलं असतं पीक, त्याला काय भाव आला शेवटी? 3-4 वर्षामध्ये द्राक्षांचे किती हाल झाले. तोडून खाली टाकून दिले काही के लोकांनी, अक्षरशः पटणं पडलेलं दिसायचं, काही तोडून टाकले, काय होऊन गेले ते द्राक्ष, गळ लागली त्याला, ते न्यायना कोणी, व्यापारी बी घेईना, कोणीच घेईना. किती त्रास झाला शेतकऱ्यांना. शेतकरी आहे हा, पण एवढं बी जाऊन समाधानी आहे. आणि व्यापारी, अहो त्याने, व्यापाऱ्याने जरी धान्य भरून ठेवलं, किती काही पोते भरून ठेवलं, तर त्याच्यावरही त्याला, हो, ते जर आग लागली, काही झालं तर त्याच्यावर त्याला पैसे मिळतात वेगवेगळे, त्याचे नुकसान भरपाई सगळे मिळते. लोन असेल तर त्याचं लोनही माफ होऊन जातं शेतकऱ्याचं, त्याला कॅटेगरी लावली जाते, आहे का नाही? मग हे समाधान कुठं आहे? वारकरी समाधानी आहे, शेतकरी समाधानी आहे. तो काय आहे? तर भगवंताची भक्ती त्याच्या ठिकाणी आहे. हो, सन्निवेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रता. सर्वभूत हिते रता, सर्व भूतांच्या हितासाठी तो झगडतो. कोण? शेतकरी. आज त्याने 50 पोते जर शेतीमध्ये जर काढलेले असतील तर तो एकटा खातो का? ते 50 पोते मार्केटला नेतो, काय भाव येईल, कमी येऊ काय येऊ, तो घेतो आणि तो देतो. म्हणजे कोणाला देतो? कोणाला देतो? ज्या माणसाला 2 लाख रुपये पगार आहे, त्याला गव्हाचं पोतं केवढ्याला आहे हो? 2 लाख रुपये पगार आहे, आहेत आता सध्याला 2 लाख, त्याला गव्हाचं पोतं केवढ्याला आहे? हां, गव्हाचं पोत्याचं काय भाव आहे? 2200-2300 आहे का? तेवढंच आहे का नाही? आणि जो मजुरी करतो, जो खांदकाम करतो, ज्याला हजरी जी आहे 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, त्याला गव्हाचं पोतं केवढंच आहे? हां, तेवढ्यालाच आहे ना, त्याला कमी भाव होते का? आणि 2 लाख रुपये पगारवाल्याला हां, शेतकरी इतका सम आहे, तो सगळ्याला समान आहे. हो, मग तरी ओरडतात गव्हाचे भाव वाढले, कांद्याचे भाव वाढले. हॉटेलामध्ये जर जेवायला गेला तर 5,000 रुपये बिल आलं तर वरून टिप पण ठेवतो 500 रुपये वेटरला. तिथे कांदे 50 रुपये किलो ने जर घ्यायला काय मरत का तू? हां, दे ना 50 रुपये शेतकऱ्याला किलो, नाही देत. वृत्ती जी आहे ही वृत्तीची निवृत्ती झाली, ही वृत्ती पलटत नाही. ही वृत्ती कुठे पलटेल? जिथे भक्ती आहे, जिथे भाव आहे, जिथे प्रेम आहे. आणि भाव प्रेम हे ज्यावेळेस निघून जातात ते केवळ स्वार्थ राहतो.
मी माझ्यासाठी आणि माझा कोणी असेल त्याच्यासाठी, ही वृत्ती निर्माण होते. आणि ही वृत्ती जी आहे, ही वृत्ती समाजाला घातक आहे. म्हणून वारकरी श्रेष्ठ काय? पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जना एकमेका.